कर्दळकाळ. क्राईम पेट्रोल न्यूज. नमस्कार, आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज. पाहुयात महत्त्वाची बातमी. शहरातील बुधवार पेठ परिसरातील एका ज्वेलरी शॉपमधून दागिने चोरीला गेल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातून अटक केली. आरोपी हा सराईत गुन्हेगार नसून अभियांत्रिकीचा टॉपर असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच त्याने आर्थिक अडचणीमुळे हे कृत्य केल्याची बाब समोर आली आहे. लिखित जी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 जुलै रोजी मध्यरात्री 1:15 ते 1:15 वाजेदरम्यान एका 20 ते 25 वर्षीय तरुणाने दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बाथरूमच्या खिडकीद्वारे ज्वेलरी शॉपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्याने 4,74,000 रुपयांची ज्वेलरी चोरून नेली. चोरी करताना आरोपीने पांढऱ्या रंगाचा शर्ट, जीन्स पॅन्ट आणि काळ्या रंगाचा मास्क घातला होता. त्याच्या पाठीवर एक बॅग असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होते. दुकान मालकाला दुसऱ्या दिवशी ही बाब समजल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजेश उसगावकर आणि त्यांची टीम या प्रकरणाचा तपास करत होती. पोलीस पथकाने सुमारे 250 सीसीटीव्ही फुटेज तपासत तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील जंगम गुर्जन हल्ली या गावचा रहिवासी असल्याचं समजलं. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांचे पथक आरोपीच्या घरी पोहोचले. त्याच्या घरझडती दरम्यान चोरी करताना घातलेले सॅन्डल, बॅग, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ID कार्ड आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केले. आरोपीच्या मोबाईलमध्ये चोरी केलेल्या दागिन्यांचे फोटो देखील आढळले. मात्र अजून आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. लगातार 4 दिवस पाळत ठेवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीवर लक्ष ठेवण्यात आले. अखेर बुधवारी 16 तारखेला आरोपीला गांधीनगर कोलार येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. लिखित जी याला न्यायालयामध्ये हजर केले असता 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.